माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जसं की आपण काल चर्चा केलेली होती, खूप मोठी मूव्हमेंट झालेली आहे किंवा जे काही वोलेटाईल मार्केट होतं इलेक्शनच्या वेळेस, इलेक्शनच्या अगोदर, मग ते एक्झिट पोल असू द्यात किंवा काउंटिंग असू द्यात किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळेस वोटिंग चालू होतं त्यावेळेस असू द्यात, खूप मोठी व्हॉलेटिलिटी आपण मार्केटमध्ये पाहिलेली आहे. परंतु आता मार्केटसाठी काहीही सरप्राईज राहिलेलं नाही आहे आणि ज्यामधून सरप्राईज येण्याची शक्यता होती की BJP कशा पद्धतीने टॅकल करते आहे गव्हर्नमेंटला किंवा बाकीचे जे पक्ष आहेत त्यांना सॉरी, परंतु ज्या पद्धतीने त्यांचं मंत्रिमंडळ आलेलं आहे, मेन पोर्टफोलिओ त्यांच्याकडेच आहेत आणि असं नाही की जास्त मंत्री पद बाकीच्या पक्षांना दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे सध्या तरी पाहिला, पुढे काय होईल ते माहिती नाही, परंतु सध्या तरी BJPचा पूर्ण कंट्रोल आपल्याला त्यावरती दिसतो आहे आणि FM रिपीट झालेले आहेत. म्हणजे फायनान्स मिनिस्टर ज्या होत्या त्या राहिलेल्या आहेत, गृहमंत्री तेच राहिलेले आहेत, फक्त कृषी मंत्री वगैरे थोडंफार बदललं आहे, परंतु एक कंट्रोलमध्ये आहे. आणि आता त्याच्यामुळे काय झालं आहे मार्केटमध्ये, जर तुम्ही पाहिलं ज्याच्यावरती आपण खूप मोठी व्हॉलेटिलिटी पाहिली होती तो होता विक्स, आणि विक्स आता पूर्ण मेल्टडाऊन झालेला आहे जवळपास. त्याच्यामुळे मोठी मूव्हमेंट सध्याला मार्केटमध्ये नाही आहे आणि मार्केट एका छोट्या रेंजमध्ये फसून राहिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय होऊ शकतं, ज्यांच्याकडनं इलेक्शनच्या अगोदर मिस झालेले आहेत ना ट्रेड, ही जी मूव्हमेंट होती किंवा ज्या पद्धतीचा हा डाऊनफॉल होता आणि पुन्हा एकदा वरती आलेला आहे, या तिन्ही मूव्हमेंट ज्यांना कॅच करता आलेले नाही आहेत ना, ते आता मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड करतात. म्हणजे जनरली रिटेल ट्रेडरचा हाच माइंडसेट असतो की जे होऊन गेले ना त्यानंतर ते रिॲक्ट करायला घेतात. आणि आता सध्याला काय आहे, ऑपरेटर म्हणा किंवा सेलर म्हणा खूप टाईट रेंजमध्ये मार्केट ठेवत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, पूर्ण प्रीमियम तुमचे इरोड होऊन जात आहेत आणि त्या हातात तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे. त्यामुळे सध्या जोपर्यंत मार्केट रेंजच्या बाहेर पडत नाही आहे तोपर्यंत जास्त ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग ना ती कॉलच्या साईडला ना ती पुढच्या साईडला कोणत्याही बाजूला ॲग्रेसिव्ह ट्रेड सध्या घ्यायचे नाही आहेत. हां, एक डिरेक्शन पकडली मार्केटने, याच्यामध्ये काय होऊ शकतं, एखाद्या दिवशी तुमच्या हातून ट्रेड जाऊ शकतो, तो बिंदास जाऊ द्या, काही फरक पडत नाही. आज पूर्ण दिवसभर काहीच केलेलं नाही मार्केटने, म्हणजे ओपनिंग असेल त्यानंतर एक 40-50 पॉईंटची रेंज वरती, 40-50 पॉईंटची, तरी हा शेवटच्या अर्ध्या तासामध्ये जे काही त्याला प्रॉफिट बुकिंग म्हणा किंवा फॉल म्हणा तो आला आहे म्हणून तरी. नाहीतर ही जी रेंज पकडली होती 10:30 पावणे 11 वाजता, अगदी 30 ते 40 पॉईंटमध्ये पूर्ण दिवस घालवला. इथे थोडं वरती जाण्याचा प्रयत्न केला परंतु झाला नाही. आता या चार्टवरून आपण काय समजून घेऊ शकतो, आपण थोडं मोठं 15 मिनटावरती जाऊयात म्हणजे आपल्या लक्षात येईल तुमच्या की काय होतं आहे. ही जर रेंज पाहिली ना आपण, तर काय होतं आहे, फर्स्ट टाईम, सेकंड टाईम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 वेळा काय होते इथून, म्हणजे 23,400 पासून आपल्याला रिजेक्शन फेस होते. आता या रिजेक्शनवरती ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करायचा पहा. आता जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा गॅपडाऊन ओपन होईल किंवा थोडंफार गॅपअप याच्या खाली ओपन होऊन वरती जाते ना, तर पुन्हा एकदा इथं सेलर्स ॲक्टिवेट होण्याचा धोका असतो किंवा सेलर्स ॲक्टिवेट होणारच ऑब्वियसली, की कंटिन्युअस इथून रिजेक्शन येत आहे तर मोठे सेलर्स आहेत, त्याच्यामुळे तिथे सेलर्स ॲक्टिवेट होऊ शकतात. हे ब्रेक होण्यासाठी बेस्ट वे काय असू शकतो, जर याच्यावरती गॅपअप झाला ना तरच मार्केटमध्ये इथून तेजी येण्याची शक्यता आहे. म्हणून आपण या रेंजपर्यंतच जी काही तेजीची पोझिशन तुम्हाला बनवायची असेल छोटी मोठी, म्हणजे 280ला मिळत असेल किंवा 320ला, तर इथपर्यंतचीच तेजीची पोझिशन बनवायची. याच्यावरती सस्टेन होण्याची शक्यता थोडी कमी आहे. बेटर वे काय होऊ शकतो, जर इथे मार्केट गॅपअपने इथे ते एखादे बेरिश फॉर्मेशन क्रिएट होते, एखादी बेरिश कॅन्डल बनते, तर अगदी वरती 420, 425 हा जो काय आहे तो स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे एक पुढची पोझिशन घेऊ शकता. कारण का ही जी रेंज आहे 380, 420, ही जी 30-40 पॉईंटची रेंज आहे ना, ती खूप क्रिटिकल ठरू शकते सध्याला मार्केटसाठी. बरं, डाऊन साईड फ्री फॉल आहे का, तर नाही आहे, तसंही काही मार्केटमध्ये दिसत नाही. मग जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 23,220 आणि त्याच्या खालची जी महत्त्वाची लेवल आहे ती आहे 23,150. आता ॲक्च्युअली जोपर्यंत आता 23,150 ब्रेक होत नाही आहे ना, तोपर्यंत डाऊन साईडचंही चांगले ट्रेड आपल्याला मिळणार नाही आहेत. मग काय करायचं आहे, सध्या वाट पहा. खूप मोठी व्हॉलेटिलिटी, खूप मोठी मूव्हमेंट आपण ऑलरेडी पाहून झालेली आहे गेल्या महिन्याभरामध्ये म्हणा किंवा त्याच्यापेक्षाही थोडे जास्त दिवस पाहिलेले आहे आपण. मिडल मेपासून तर आत्तापर्यंत, मेच्या सुरुवातीला काही प्रमाणात पाहायला मिळालेलं होतं. मग आता थोडं शांत बसणंच योग्य ठरेल. तुम्ही तुमचं कॅपिटल सेव्ह करू शकता. आणि आता काय होऊ शकतं, मार्केट हे जे आहे ना ते बजेटला डिस्काउंट करायला घेऊ शकतं. काय करू शकतं, बजेटला डिस्काउंट करायला घेऊ शकतं. इलेक्शनला मार्केटने पूर्ण डिस्काउंट केलेलं आहे. म्हणजे लोक अपेक्षा ठेवून असतात की BJPचं गव्हर्नमेंट रिपीट झालं तर असं होईल किंवा BJPचं गव्हर्नमेंट गेलं तर तसं होईल. ते मार्केटने ऑलरेडी डिस्काउंट केलेलं आहे, जी काही मुवमेंट आलेली आहे. त्यामुळे आता उद्या प्लॅन करताना काय करायचं आहे, ही लेवलवरती मार्क करून ठेवा. ती लेवल आहे 23,380, 420. हा जो 20-30 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती सस्टेन करत नाही तोपर्यंत बाईंगचा विचारसुद्धा करायचा नाही. हा, छोटे मोठे ट्रेड नक्की करू शकता इथे, फक्त तुम्हाला एक्झिट करता आलं पाहिजे वेळेवरती, हे लक्षात ठेवायचं. 40-50 पॉईंटचा किंवा 60 पॉईंटचं टार्गेट ठेवून 20-30 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता डाऊन साईड काय करू शकता, जर मार्केट फ्लॅट ओपन होते, लक्षात घ्या, फ्लॅट ओपन होते, थोडं वेळ सस्टेन करते आणि ब्रेक करते, ती लेवल आहे 23,220. 23,220 जर ब्रेक होती तर एक पुटची संधी तुम्ही घेऊ शकता. कारण तो कोणत्या तरी बाजूचा एक ट्रेड प्लॅन करायचा आहे, तर तो बेस्ट ट्रेड हाच ठरू शकतो तुमचा.
पण याचंसुद्धा खूप मोठं टार्गेट असणार नाही. जे काय फॉर्मेशन बनेल त्याचा हाय हा तुमचा SL असला पाहिजे आणि 23,160-150 हे पहिलं टार्गेट असलं पाहिजे. 23,160-150 10 पॉईंटचा झोन आहे हा, हे तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे. जर ही लेवल ब्रेक होती, लक्षात घ्या, जर 23,160-150 ही लेवल ब्रेक होती ना, तर मात्र मग आपण अगदी 22,900साठी तयार होतो. 900 उद्याच येईल याची शक्यता नाही आहे, परंतु त्या लेवलसाठी आपण तयार होतो. 22,900 असेल किंवा 22,771 781 सॉरी म्हणजे 800 22,800 या लेवलसाठी आपण तयार होत आहोत, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ॲग्रेसिव्ह सेलिंग जे आहे ते 23,150च्या खाली आणि ॲग्रेसिव्ह बाईंग जे आहे ते 23,420च्या वरती. तसं पाहिलं तर खूप मोठी रेंज वाटते ही 250 ते 350 पॉईंटची रेंज, परंतु ज्या पद्धतीची मुवमेंट गेल्या काही दिवसापासून झाली आहे ना, तर ही मोठी रेंज नाही आहे, हे लक्षात ठेवा. मध्ये तुम्हाला 50-60 पॉईंटचे जर ट्रेड मिळाले तर डेफिनेटली करू शकता, पण माझं स्वतःचं मत तरी असं आहे, मी सुद्धा तेच फॉलो करतो की जास्त कमीत कमी ट्रेड करायचे आहेत. जर याच्या बाहेर पडलं तर तुम्ही पुन्हा ॲग्रेसिव्ह ट्रेडिंगला सुरुवात करू शकता. आता उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी, पण एक्सपायरीच्या अगोदर म्हणा किंवा त्याच्या 2-3 दिवस अगोदर एक खूप नॅरो रेंज ज्याला आपण म्हणू शकतो ना, ती मार्केट बनवण्यात यशस्वी झालेलं आहे आणि त्या रेंजमध्येच आहे. जर या रेंजच्या बाहेर आपण पडलो तर एक मोठी मुवमेंट किंवा एक शार्प कट किंवा शार्प अपसाईड आपल्याला एक्सपायरीला पाहायला मिळू शकते. मग ती अपसाईडची लेवल कुठे आहे? हे जे दिसते ना, खरं तर रेंज इथेच बनवलेली आहे, परंतु हा झोन विचार केला तर 50-130 किंवा 50-100 50-130 हा जो झोन आहे, खरं तर 50,000 आणि 50-100 हा 100-125 पॉईंटचा झोन आहे तो. परंतु अगदी परफेक्ट लेवल सांगायचं झालं तर जोपर्यंत 50-130 ब्रेक होत नाही तोपर्यंत अपसाईडला ॲग्रेसिव्ह बाईंग आपल्याला मिळणार नाही आहे. इथे थोडी मोठी रेंज येते. जरी इथे तुम्हाला दिसत असलं की 49,600च्या खाली किंवा 49,530 जो काही आजचा लो बनला आहे त्याच्या खाली तुम्ही सेलिंगचा विचार करू शकता, नक्कीच करू शकता. जसं तिथे 230च्या खाली विचार करू शकता, तसं इथं 49,530 ब्रेक झाल्याच्यानंतर, पण त्याच्या खाली मोठी जागा आहे का? नाही. 49,400 ब्रेक होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हा 150 पॉईंटचं एक ट्रेड तुमचा होऊ शकतो, परंतु जो ॲग्रेसिव्ह ट्रेड आहे ना, तो तुम्हाला 49,400च्या खालीच प्लॅन करावा लागणार आहे. मग त्यानंतर तुमचं टार्गेट हे 49,150 200पर्यंत, त्यानंतर 48,900 आणि अगदी 48,600 पर्यंतसुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. कदाचित एक्सपायरी आहे 48,600 किंवा 48,800, खूप मोठं टार्गेट वाटायला नको, जाऊ शकतं. जर एक्सपायरी आहे 49,000 जर ब्रेक होते सायकोलॉजिकल लेवल, तर या लेवल आपण एक्सपायरीला पाहू शकतो. पण कधी याच्या खालीच ॲग्रेसिव्ह आपल्याला सेलिंग. एक संधी काय मिळू शकते? फ्लॅट ओपन होते 49,530च्या आसपास डबल बॉटम किंवा 49,400च्या आसपास डबल बॉटम बनून मार्केट पुन्हा वरती जायला सुरुवात करते ना, तर 49,800 आणि 50,000पर्यंत येण्याचा प्रयत्न करू शकतं. एक्सपायरीला ही मुवमेंट जर तुम्हाला अगदी काटेकोरपणे जर तुम्हाला ट्रेड करता येत असतील तरच तुम्हाला ही मुवमेंट कॅप्चर करता येईल, अदरवाईज तुम्ही ते करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. 1-2 दिवस जाऊ देत. आज निफ्टीच्या एक्सपायरीमध्येही जास्त काही झालेलं नाही आहे, काल पाहिलं मिडकॅपमध्येही काही झालेलं नाही आहे, कदाचित उद्या बँक निफ्टीमध्ये नाही झालं म्हणून काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे. शांत बसा, काही फरक पडत नाही. जोपर्यंत मार्केट आता या रेंजला ब्रेक करत नाही, म्हणजे अपसाईडच्या असू देत किंवा डाऊन साईडच्या असू देत, तोपर्यंत जास्त ॲग्रेसिव्ह ट्रेड करू नका. छोट्या मोठ्या टार्गेटसाठी ट्रेड करा. एखाद्या वेळेस काय होऊ शकतं, तुम्ही 100ला एखादा कॉल घेतला, तुम्ही 150ला एक्झिट केला किंवा 130ला एक्झिट केला आणि नंतरून तो 200-250 झाला, वाईट वाटू शकतं, पण ते होऊ द्या, काही फरक पडणार नाही आहे. आपला प्रॉफिट इथे बुक करा. ज्यावेळेस याच्या बाहेर पडेल त्यावेळेस नक्की तुम्ही 100चे जे काही तुमचे ट्रेड असतील 100चे 200 करायला तयार होऊ शकतात, 300 करायला, तर त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड त्याच्यानंतर प्लॅन करू शकता. सध्या काहीही करायचं नाही आहे. त्याच्यामुळे जास्त लेवलसुद्धा मी डिस्कस करत नाही आहे. वरती 50-130 आणि खाली 49,400, जरी 600-700 पॉईंट वाटत असली रेंज, तरीही त्याच पद्धतीचं कामकाज चालू आहे जर तुम्ही पाहिलं. कारण का याच्यामध्ये तुम्हाला वाटू शकतं की माझा एखादा 50चा कॉल होता किंवा 50चा ऑप्शन होता, तो 80 झाला, 90 झाला आणि तो माझ्यातून मिस झाला. पण लक्षात घ्या, हे ट्रेड करणं खूप डिफिकल्ट असतं. आज तुम्हाला अनुभवही आला असेल गेल्या 2-3 दिवसापासून, तर डिफिकल्ट असतं. प्रीमियम सध्याला खूप कमी होत आहेत. ज्या पद्धतीने विक्स मेल्ट होतो आहे त्या पद्धतीने तुमचे प्रीमियमसुद्धा खूप कमी होणार आहेत आणि त्याचा फायदा सेलर्स घेऊ शकतात आणि तुम्ही ट्रॅप होण्याची शक्यता खूप जास्त आहे. म्हणून जोपर्यंत रेंजच्या बाहेर पडत नाही, थोडं सावध ट्रेड प्लॅन करा. जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड कीप ट्रेडिंग.